माझ्या ठसा आहे नारायणांच्या बघा दिसतोय तुम्हाला स्पष्ट दिसत असेल फ्लॅश मारल्यावरती नारायणच्या डाव्या पायाचा ठसा आहे असा का मंदिरच नाही, या मंदिरामध्ये एक राजांचा गुप्त मार्ग आहे आणि या मार्गाला भुयारी मार्ग असं ओळखला जातो. राजांचा हा जो मार्ग जो होता तर मालवण ओझर गाव या ठिकाणी गडाच्या बाहेर निघायचा. तर या किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्र आहे. तर उंचाची 2.5 फूटची मूर्ती आहे. हातामध्ये एक कडा आहे, कमरेमध्ये चांदीचा कमरपट्टा, डोक्यावरती चंद्राचे कोर आणि पायामध्ये तोडे आणि उजातीमध्ये कडा अशी यांची ध्यानस्थ बसलेली मूर्ती आहे. प्रॅक्टिस करायची तेव्हा गडाच्या आधी फायरिंग करायचे बंदुकीची. हे हा तो दगड, इथे भिंत दगड नाही माल आहे, बनवलेला माल आहे, बनवलेला माल. कोणावरीचे नाव अशी ठेवण्यात आली आहे साखर बाव, दूध बाव आणि दही बाव. आत्याचीला आपण बावा शब्द वापरत नाही बघा. तर राजांच्या काळामध्ये बावडीला बाव म्हटलं जायचं. बाव म्हणजे बावडी जे आपण वीर म्हणतो आणि साखर म्हणजे गोड पाणी अशा वीर नावं ठेवण्यात आली होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे मालवण किल्ल्यावरती. चिमूर किल्ला बघा, पाठीमागे आहे बघा किल्ला दिसतो. डायरेक्ट व्हिडिओ काढला समुद्रावरती येऊन. तर किल्ला जाऊन बघूया, किल्ल्याची माहिती तुम्हाला देतो. आणि गाईड असतील सांगायला किल्ल्याची माहिती. तर त्याच्या आधी हे बघा इथे गौरी आणि सागर टोपी घेत आहेत. तर आता बघा शॉपिंग करतात फोटो काढायला. चला तर बघूया काय शॉपिंग करतायत ते. टोपी वगैरे घेत आहेत. कुणाल तू काय घेतोय? बघा मग टोपी घेतोय. त्यांचं दुकान कपडे भेटतात इकडे, शर्ट बिर्ट. आय लव्ह इकडे असतं तर सरळ काय दाखव. हे बघा आय लव्ह मालवण. तेव्हा कोकण आपलंच असा. जेव्हा कोकण आपलंच असा. घेतली टोपी सागरने टोपी घेतली. ही बघा सॉलिड एकदम सागर, एक नंबर. तुला घेता गौरी? मी नाही घेत. का घे ना तुला. मी घालते का कधी परत? घे ना. एकदा घेते की परत बघणार पण नाही मी. सागर भान टोपी घेतली आपल्या. बघा वरती घेतली आहे, मोठी नाही घेता. कडूला 100 मारो. 120 आहे भावा. गेले म्हणून घेऊ चला. 110 रुपये जॉब घातला. केस गेले. चला शॉपिंग करून झालेली आहे सागरची टोपी. इकडे आतमध्ये करूया भारी नाश्ता. किल्ल्या टाइम जाणार परत सागर. दुकान बघा, हे बघा बघा. आणि इथे तिकीट काढतात. हे बघा मालवण प्रवासी टर्मिनल्स. मस्त भारी वाटतंय. आणि इकडे बघा सहल आलेली आहे. बघा गर्दी आहे खूप. बघा समुद्र आपला. तो बघा तिकडे किल्ला दिसत नाही. किल्ला हे बोटिंगचा. इथून बघा तो बघा किल्ला समोर.
आपल्याला तिकडे जायचं. चला तिकीट काढूया, मग काम चालू आहे अजून. तिकडे बोट पकडायची ती बघा. बोलवायची का? बोला फोन कर बोला. या म्हणा तिथून तीर्थस्थळ घालून या म्हणा येताना लाईव्ह तिकीट काढायची प्राइस. हा दे. चला जाय घरा लाईव्ह जॅकेट घाला. लाईव्ह जॅकेट कुणाला घालतो लाईव्ह जॅकेट. ह्याच्याशिवाय बोटीमध्ये एंट्री नाही मित्रांनो. हे घालाच लागतं मित्रांनो. पहिला तू घाल. हो 4 सीट जावा. अजून यायचे जाऊया आपण बोटीत. अच्छा बारा जाऊचा दर हे काय तो पॅन्ट शर्ट घालून ठरवलं का वर बाकीचा कसा कसा मारता याची मी कसा करू खायचा तेव्हा तर पण हाक लागणार. मित्रांनो उतरलेलो आहे आपण बघा. इकडे उतरलेलो आपण आणि किल्ल्याचं दर्शन करूया आपण. बघा इथून किल्ला सुरू होतो. हा बघा शॉर्टकट चालत आली येऊ शकतो आपण. हे काढ बघा किल्ला. का मित्रांनो किल्ला हे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ला मित्रांनो हे बघा इथून किल्ल्याची प्रवेशद्वार. हे बघा बघा आतला गेट आहे मित्र. इथून एंट्री. पुण्यात झालं मित्रांनो
इथून हा गेट मेन गाईड आहे. तुमचं नाव काय? नाव श्रीकांत दीपक कोरगावकर. श्रीकांत दीपक कोरगावकर. इकडे गाईड सांगतात, गाईड करतात इथे किल्ल्यावरती. आणि ते किल्ल्यावरती आलं बघा, तर या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. तर सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजेच किल्ला. राजांचे जे किल्ले पाण्याच्या बेटावर बांधले जातात त्याला दुर्ग असं म्हटलं जातं. म्हणजे सोनदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग असे काही पाण्यामध्ये किल्ले तर दुर्ग म्हणतात. आणि जे किल्ले डोंगरा बांधतात त्याला म्हणतात गड. म्हणजे रायगड, प्रतापगड, सिंहगड हे डोंगरा बांधलेले किल्ले त्याला गड असं म्हटलं जातं. आणि जे किल्ले जमिनी बांधतात त्याला म्हणतात भुईकोट. भुई म्हणजे काय जमीन आणि कोट म्हणजे किल्ला, त्याला भुईकोट असं म्हटलं जातं. हा किल्ला बांधण्यापूर्वी एक बेट होतं, या बेटाचं नाव होतं कुरटे बेट. आणि या कुरटे नावाच्या बेटावरती हा किल्ला बांधण्यात आला होता. तर या किल्ल्याची पायभरणी केली होती 25 नोव्हेंबर 1664 हा किल्ला बांधायला घेतला होता. 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667 मध्ये या संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. म्हणजे 1664-1667 किल्ला बांधण्यासाठी अवघे आपल्या मावने 2.5 वर्ष लागण्यात आले, 2.5 वर्ष. आणि या 2.5 वर्षामध्ये या संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम करून आलं होतं. तर या किल्ल्याचे किल्लेदार होते गोविंद विश्वनाथ प्रभू, या किल्ल्याचे किल्लेदार होते. आणि किल्ल्याचे सेनापती ज्याला आपण तोफाचे इंचार्ज म्हणतो बघा, ते होते दौलत खान, हे किल्ल्याचे इंचार्ज होते. आणि किल्ल्याचे आर्किटेक्ट जे आपण इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर, ज्यांनी राजांसाठी रायगड प्रतापजींनी किल्ला बांधला होता. त्यानेच किल्ल्याचं बांधकाम केलं हिरोजी इंदुलकरांनी. हिरोजी इंदुलकरांच्या हाताखाली 3000 हुशार कारागीर होते, 3000 हुशार कारागीर आणि 3000 मजूर किल्ल्याचं दिवसरात्र बांधकाम हे करत राहायचे. पण आपल्याला किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्र पाहायला भेटतो बघा. मग या समुद्र मग गडाचं बांधकाम करायचे कसे? तर समुद्राच्या पाण्याला भरती ओटी असते, असे ना समुद्राला भरती होती. ज्या वेळेला समुद्र पाण्याचं हायटाईट होईल त्या गडातलं आतलं बांधकाम केलं जायचं. आणि ज्यावेळेला समुद्र पाणी लोटाईट होईल त्या गडाची भिंत बांधायला घ्यायची. असं किल्ल्याचं बांधकाम दिवसाचं चालून आलं होतं. शत्रूंच्या सैन्याकडून किल्ल्याच्या बांधकामासाठी कुठलाही अर्थानिमान होऊ नये अशा प्रकारे समुद्रावरती 5000 मावळ्यांचा पूर्ण जागता पर्यंत ठेवण्यात आला होता. 5000 सैनिक या पूर्ण किल्ल्याची पहारगीर करायची. म्हणजे राजांच्या काळामध्ये एकूण गडात 8000 सैन्य असायचं. आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी जो काही खर्च करणार तो म्हणजे 1 कोटी होऊन सोन्याची मुद्रा. तसं आताच्याला आपण नोटा चालू होतं. राजांच्या काळात त्या काळात नाणी असायच्या, त्या असे 2 नाणी असायचं. होऊन त्या काळात सोन्याचं नाणं असायचं आणि शिवरा त्या तांब्याचं नाणं असायचं. एका नाण्याचं वजन जो होतं 2.75 ग्रॅम, म्हणजे 3.5 ग्रामचं नाणे 1 कोटी नाणी सगळ्यात खर्च करून आली होती. तर किल्ल्याच्या बांधकामासाठी याची एवढी स्रोत कुठून आणली होती? तर 10 जानेवारी 1664 राजाने मुघलांची छापला, मुघलांची सुरत आपण गुजरातमध्ये बाजारपेठ म्हणतो. आणि त्या सोती छापा टाकून संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम करून आलेलं होतं. या किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर किल्ल्याचा मुख्य दरवाजा बसवला बघा. 350 वर्ष पूर्ण दरवाजाला सागाचा दरवाजा आहे. अजून सायंकाळला दरवाजा बंद केला जातो, सुरदेशला पहाटे ओपन केला जातो. अशी परंपरा ते अजूनच चालू आहे. राजांच्या काळामध्ये बघा गडाच्या दरवाजे तोडण्यासाठी बघा हत्ती किल्ला ओणकं वापरलं जाईल. हत्ती किलोमीटरचा ओणका धावणे काही शत्रू काही सैनिक जे असतील त्यांना स्पीडमध्ये धावून जवळजवळ धडक द्यायची लागायची. आणि जर समजा आपण एकदा दरवाजा तुटू शकत नव्हता बघा, परत मागे देणं, परत धडक देणं, तर आपल्या एवढं सगळं करण्यासाठी रस्ता मोकळा पाहिजे, रस्ता सरळ पाहिजे. तर आपल्याला छोटसं एक रस्त्याला टर्न पण पाहायला भेटतं बघा, जेणेकरून धावांची गती काय स्पीड जो आपल्या टर्नमध्ये कमी होतो. मग शत्रूंच्या सैन्याकडून दरवाजा तोडण्यासाठी जर हत्ती लागायचे ओणकीला परत असतील तर हत्ती किल्ल्याच्या ओणक्याने हा धाव तोडू शकत नव्हते. मग शत्रूंच्या काय मग गडाची दुसरा उपाय केला तर गडाची बाहेरून तोफाचे हल्ले पण केले जायचे. मग शत्रू लोकांना गडाचे दरवाजे बाहेर दिसू नये, तर तोफेचा हल्ला आपल्या गडाकडून पोहोचू नये अशा वेळी दरवाजाच्या समोर दगडी भिंत बांधण्यात आली. म्हणजे बाहेरून किती तोफेचा हल्ले जात असेल तर या दरवाजे पण पोहोचू शकत नव्हते. याला गौमुखी बुरुज असं ओळखलं जातं. राजांच्या तुम्ही कुठल्या किल्ल्यात फिरला जात असेल तर कुठल्या घरचे दरवाजे आपल्या बाहेरून दिसत नाही बघा, अशी रचना केली जाते. तर फक्त भिंत नाही मला वाटतं दगडी बुरुजाला बुरुज असं म्हटलं जातं. आणि या बुरुजाच्या वरती एक इमारत दिसते जांभळ्या दगडाची. तर या गडातील राजगुरू आले तिथं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी नगारे वाजवले जायचे. नगारे वाजवले गडातल्या सैनिकांना सावधगिरी केली जायची. तर आपण ड्रम हॉल ओळखू शकतो. आणि या तुम्हाला दरवाजावरती कमानीतील भूल जे पाहायला दिसतात बघा, त्याला गंजी असं म्हटलं जातं. तर आपण म्हणतो राजांचा जर हा दरवाजा सायंकाळला बंद केल्यानंतर आपण दरवाजा जाऊनही तोडू शकतो, पुढे टिका पाहिला नाही. तर असे जर दरवाजावरती प्रयत्न होत असतील तर वरून गरम तेल का पाणी सोडलं जायचं आणि खालच्या सैनिकांना बाजूला करण्यात यायचं. मग शत्रूंच्या सैन्य असे दरवाजा जाऊन पण तोडू शकत नव्हतं, याला गंजी असं म्हटलं जातं बघा.
आता विचार कर, नॉर्मली थेंब जरी पडला आपल्या पाया हातावरती तर आपण बोंब मारतो बघा, तिथे उखळते तेल सोडलं जायचं म्हणजे शत्रूला आपण जागच्याची ठार करून यायचं. आणि असे आता दरवाजात जाऊन थोडासा प्रयत्न नाही तसे शत्रू काय गडाच्या भिंतीत ते अँकर टाकायचे आणि गडाच्या भिंतीत चढण्याचा प्रयत्न करायचे. जसे आपले मराठ चालवते ना कोंढा सिंहगड म्हणतो बघा. आणि असा जर प्रयत्न होत असेल दगडा करावरती तरी तेलाने भिंत बघा भिजवली जायची, चारी बाजूला होल दिसतात बघा. होल दिसतात. एक नॉर्मली तेल सोडलं जायचं कारण असं काही चिपचायचे काही पदार्थ सोडले जायचे. आता तेल कसा पदार्थ चिपटू बघा, गडाच्या भिंतीत चढण्याचा प्रयत्न केला तर पाय नुसतं खाली पडायचं, मग शत्रू गडाच्या भिंती पण चढू शकत नव्हते. अशा प्रकारे किल्ल्याच्या चारी बाजू हुंटायला गंजी असं म्हटलं जातं. आणि किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर राजे किल्ला पाहण्यासाठी आले होते. राजाने संपूर्ण किल्ल्यात राजाने फार सुंदर वाटला होता. राजाने किल्ला पाहिल्यानंतर राजाने हिरोजी इंदोरकर सांगितलं होतं दरवाजा समोरमध्ये एक मारुती स्थापन करून घ्या. किल्ला बांधून झाल्यानंतर आम्ही स्थापना करणार नाही, पण आपल्या काही अशी शंका येते जसं आपण मारुतीचं म्हणे गडाच्या आत्महत्या स्थापन करू शकतो बघा. पण राजाने का स्थापन केलं त्याचं कारण असं होतं, जर आपल्या गडाचे सैनिक युद्धाला निघत असताना आपल्या मावळ्यानं शक्तिकास मूर्ती हवी किंवा सहजासीमाचं दर्शन हवं अशा ठिकाणी मंदिर स्थापन करणे का आपण भारतीय शक्ती देवता म्हणतो. तुम्ही विचार करू शकता दरवाजा हा निघताना आपल्या मागे भारताचं दर्शन व्हायचं, अशा ठिकाणी इथे मंदिर स्थापन करण्यात आले होते. छोटी मोठी दिसते बघा, ही गणपतीची मूर्ती आहे गणपती. तर आपण गणपतीला बुद्धीची देवता मानली जाते किंवा आपण कुठचंही प्रतिकाम करताना गणेश पूजा करतो बघा. अशा ठिकाणी गणेश पूजा करण्यात आलेली आहे. मंदिराला 350 पुणे तालुक्यातले शिवकर्णी मंदिर आहे. फक्त मंदिराच्या वरती निरीक्षण करून आलेले त्यावेळेस राजांच्या काय फक्त मूर्ती होती. चल मित्रांनो आतमध्ये आपण सागवान तुम्हाला झाड माहिती असेल, सागाच्या झाडापासून दरवाजे बनवलेले आहे. सागाचं झाड जसं 400-550 टिकलं जातं, त्याच्यामुळे हा दरवाजा प्रत्येकाच्या हा दरवाजा वापर केला जायचा. तर राजांच्या कामाने कडची कट असेल बघा, एकदा दरवाजा बंद केल्यानंतर सूर्योदय उघडला जायचा. पण आपल्याला काही अशी म्हणतो पण राजांच्या कामाने घड्याळ नसायची, मग त्यावेळेस केव्हा बंद केली जायची. तर राजांच्या कामे अशी परंपरा होती, सूर्य मावळला का दरवाजा बंद केले जायचे, सूर्य उगवला दरवाजा ओपन केले जायचे, अशी परंपरा होती. पण काही वेळेला असं पण व्हायचं दरवाजा बंद केल्यानंतर घरातले सैनिक युद्धाला बाहेर पण जायचे बघा. आता युद्ध असताना कधी वेळ नसायचा, म्हणजे गडातला मावळचा गडाच्या बाहेर झाला आणि दरवाजा बंद केल्यानंतर गडातल्या सैनिकांना आतमध्ये घेण्यासाठी एक दरवाजा मी छोटासा दरवाजा आहे बघा, त्याला दिंडी दरवाजा ओळखला जातो. हा दरवाजा राजांचे ते गार्ड बसायचे, आपण त्याला सिक्युरिटी म्हणतो बघा, ते त्यांचे पहारकीर ते बसले जायचे. तर राजांच्या गडातल्या सैनिकचा अपराधी गडावरती जर आला तर पासवर्ड वाजवल्यानंतर तो आपल्या गार्डाचा दरवाजा ओपन करायचा, त्याला आपण दिंडी दरवाजा ओळखला पण जातो. मग राजांनी अशी अट होती, प्रत्येक जर राजा किंवा मावळा जर असेल त्याला सामान्य अट होती, प्रत्येकातल्या राजांच्या फॉलो केली जायची. दोन्ही सेटपासून राजाची पहारकी ते बसले जायचे. आणि दोन्ही साईड जे खोल्या दिसतात बघा त्याला आताशीला आपण गार्डरूम म्हणतो बघा. गार्डरूम म्हणजे काय, राजांचे काय पहारकी असायची आरामदायक जागा वगैरे होती. पण आपण गार्डरूम सुद्धा आताशीला वापरला जातो. मग राजांच्या काय म्हणायचं काय, तर एक असेल देवडी म्हटलं जायचं, दोन असेल त्याला देवड्या म्हणतात, त्या काळातल्या देवड्या. आणि गडातली सर्वात मोठी तोफ आहे जिचं 800 किलोचं वजन आहे. या तोफेचा भाग अर्धा भाग तिथून पण आणलेला आहे. अर्धा भाग कुठे आहे ना, अर्धा भाग सापडला नाही. अच्छा इथे थोडं वेगळा पण आहे. अच्छा ऍक्च्युली मध्ये पुस्तकाने असं लिखित पाहायला भेटत नाही. अच्छा तिथेच वरती जायला पाहिजे, वरती जायला पाहिजे. इथे पाटी लावलेली आहे. माझा वरती फोटो काढा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे ना हाताचे ठसे. वरती जायचं आपल्याला. कावळा बघ, कावळ्याला पाय नाही. बाबू येऊ गव्हाच्या यायला खूप उंच आहे मित्रांनो. वरती इथे उंचावर आहे, खूप पण आलेलो आहे. कुठे आहे ते? तिथे राजांचा डावा पायचा ठसा आहे आणि वरती उजवाची ठसा आहे. पाहून तिकडे महाराजांच्या आपल्या चप्पल उजव्या पायाचा ठसा आहे, ते डावा पाय. दाखव ना फ्लॅश. इकडे डाव्या पायाचा ठसा आहे महाराजांच्या, बघा दिसतोय तुम्हाला.
स्पष्ट दिसत असेल फ्लॅश मारल्यावरती. कारण डाव्या पायाचा ठसा आहे उजव्या हाताचा आणि वरती त्या ठिकाणी उजव्या हाताचा ठसा आहे. जवळ फ्लॅश मारलं इथं टाळं लावलं म्हणून दाखवलं असतं. इथं धुरकट दिसत असेल तुम्हाला स्टार्टिंगला तीन बोटं तिकडे ठसे आहे. पायाचा ठसा डाव्या बाजूला आणि इथे ह्या साईडला वरती झेंडावंदन करतात हे बघा. आणि इकडे आता बघूया इथे काय ह्या साईडला. आता इकडे येतोय आपले गाईड आहेत आपल्याबरोबर सांगायला. इथून परती जायचं. आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो. तटबंदी इथून चालू होतं. समोर किल्ले समुद्राच्या पाण्यापासून रक्षण करायला आणि शत्रूपासून रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं तटबंदी अजून आहे. फक्त माहिती सांगितली आपले मित्र आतमध्ये. ही राजांच्या काळामध्ये नगारखान्याची इमारत आहे. त्या ठिकाणी त्यावेळेस नगारे वाजवले जायचे. नगारे इथे तुम्हाला लाकडाचे जे वासे दिसतात बघा. तर राजांच्या काळामध्ये इथून इथपर्यंत होतं ज्याला आपण माळा म्हणतो. पण राजांच्या काळामध्ये पोटमाळा असं म्हटलं जायचं. इथे तुम्हाला देवडीसारखं जे बांधकाम दिसतं त्या ठिकाणी ते गाड उभे राहायचे पहारेकरी आणि या पोटमाळ्यावरती नगारा ठेवला जायचा. आणि जी खालची जागा आहे त्याला आपण गार्डरूम म्हणतो. राजांचे गार्ड असायचे जे आरामदायक जागावर होती. बाहेर तुम्हाला कितीवरी ऊन वगैरे लागत असेल तर या भागामध्ये 12 थंड वातावरण असते. ते कधीच गरम होत नाही. असं याला गार्डरूम असं ओळखलं पण जातं. अच्छा. इथून नगाडे वाजवत दुश्मन इथं आलं की गडात ते जसे अट्यावर जात असेल त्या गडावरती राजवृत्तींचं स्वागत करण्यासाठी ते नगारे वाजवले जायचे. आणखी माहिती सांगितलेली आहे. आता आपण पुढे जात आहे. तुम्हाला माहिती सांगूच आपल्याबरोबर गाईड आहेत. तर व्हिडिओ कसा वाटतो केवढं मी सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या पुढे जाऊया आता. किल्ल्यामध्ये आतमध्ये यायला पण तिकीट आहे मित्रांनो 20 रुपये. ग्रामपंचायत तिकीट 5 रुपये ना. 5 रुपये आतमध्ये जायची एंट्री. दरवाजावरती नाही भेटत तिकीट. ती आतमध्ये येऊन इथे काढायची असते. चित्रदुर्गातला सर्वात मोठा किल्ला. तर आपण चित्रदुर्गात सर्वात मोठे किल्ले आपण 3 म्हणतो बघा. एक मुरुड जंजिरा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. मुरुड जंजिरा तो 22 एकरचा किल्ला आहे. विजयदुर्ग 17.5 एकर आणि हा किल्ला तो 48 एकरचा किल्ला आहे. संपूर्ण किल्ल्याची आपली जी वॉल जी पाहायला भेटते बघा ती 3.5 किलोमीटरची वॉल आहे बघा. 3.5 किलोमीटर. आणि या भिंतीची उंची आहे ना 30 ते 35 फूट या भिंतीची उंची आहे. आणि 8 ते 10 फूट ही रुंद जागा आपण गडाच्या भिंतीत सहज चढू शकतो. हा जसं आपल्या सर्कलच्या पाहायला भेटतं त्याला बुर्ज असं म्हटलं जातं बघा. अशा संपूर्ण किल्ल्याला 27 बुर्ज बांधण्यात आहे. 27. प्रत्येक बुर्जावरती चढण्या उतरसाठी 85 जिने पण आहेत. आणि पूर्ण किल्ल्याला राजाने 40 शौचालय आपण त्याला टॉयलेट म्हणतो बघा. टॉयलेट तर माझ्या आणि 350 वर्षापूर्वी टॉयलेटची योजना करून आलेली होती. त्याला आपण शौचालय म्हणतो. पण आताचे उदाहरण म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये अजूनही आपली योजना पाहायला भेटत नाही. पण योजना 350 वर्षापूर्वी. पण आपल्याला असं वाटतं आपण एक नॉर्मली घर बांधतो बघा. आपण घराच्या एका साईडला टॉयलेट बाथरूम बांधले जातात. तर राजाने पूर्ण किल्ला का बांधायची 2 कारणं होती. प्रथम कारण म्हणजे आपले सिक्युरिटी ढील पडू नये. दुसरं म्हणजे आपल्या मालकीची कारणं पास होऊ नये. तर राजाने एका साईडला जर टॉयलेटचे बांधले जर असते ना तर त्या साईडचं पार्क इथे येऊ शकलं टॉयलेट वगैरे करायला. आणि त्याचबरोबर ती युद्धावर जात असे अटॅकवर जात असे आपला मला विचारतो गेलास कुठे टॉयलेटला गेलं अशी कारणावर पाऊस व्हायची. किंवा काही माळे सिक्युरिटी काही फिरायला जायचं विचारतं कारण टॉयलेटला गेलं अशी कारणं पाऊस होऊ नये का आपली सिक्युरिटी ढील पडू नये अशा प्रकारे संपूर्ण किल्ल्यात 40 शौचालय बांधलेले होते.
आणि जो माळ इथे पार इकडच्या बाजूला जिना असायचा, जिन्यावर तुटून शौचालय जायचा. असे पूर्ण किल्ल्याला 40 शौचे बाण आलेले होते. येथे किल्ल्याची मुख्य एंट्री केली होती. जर आपण किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाहिला होता, तिथून आपण ते सरळ चालत आलो. तिथे आपण समुद्र मंदिर पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. अच्छा. आणि या मंदिराच्या बाजूला तुमचे लालकेचे ते डाग दिसत आहेत ना, ते स्थानिक लोकांची घरं आहेत. अशा संपूर्ण किल्ल्यातील 22 घर इथे पाहायला भेटतात. नावचे वंश राहतात. त्यांची 13वी 14 पिढी चालू. आणि जी आता लोक राहतात ना, तर राजांच्या मंदिराकडे सेवेकरी मी तिकडे राहिले जातात. 22 फॅमिली महाराजांच्या मध्ये काही सेवेकरी आहे. राजांचं मंदिर पाहण्यातून सुरुवात झाला. महादेव मंदिर आहे. तिथून राजांचा मालवण ओझर या ठिकाणी भुयारी मार्ग बांधणी. भुयारी मार्ग. त्याच्यानंतर राजांच्या इथे राजवाडा सदर आहे. फक्त इथे अवशेष पाहायला भेटतात. राजवाडा सदर पाहिल्यानंतर भवानी राजांचे 3 गोडपांच्या विहिरी, त्याच्यानंतर राजांचं भवानी माताचं मंदिर आणि किल्ल्याचा वॉच टॉवर, असे संपूर्ण किल्ल्याला 12 पॉईंट आहेत. त्या छोट्यामध्ये पाहणं. अच्छा. आणि यानंतर इंटेला फ्रंट सीट राजांच्या हातापांचे डस्सी जे आपण पाहिलं. त्या ठिकाणी तुम्हाला एक झाडाचा फोटो पाहायला भेटतो बघा. हां. तर या गडावरती असं एकमेव झाड होतं नारळाचं. आता आपण विचार करा, एका नारळाचं झाड 2 कणी पाने फुटत नाही. सिंगलच झाड असतं. त्याला असं 1961ला 2 पाने फुटल्या होत्या. दोन्ही साईडला पण नारळ लागायचे. आणि 7 नाही मग 2007 याच्यावरती 20 फुले होते. हा जळून गेले होते. किल्ल्याच्या मुख्य एंट्री पाचशे झाड होतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. चला जाऊया मंदिराकडे. मित्रांनो, आता जात आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. शिवराजेश्वर मंदिर बघू शकता इथे या ठिकाणी. तिकडे आहे. जाऊया आपण आतमध्ये माहिती घ्यायला मंदिराची. आपल्याला या ठिकाणी जे मंदिर पाहायला भेटतं बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर. तर आपण गाड्यामध्ये फिरताना का चौकामध्ये राजांच्या घोड्याचे कसे होते का त्याच्यावर पाहायला भेटते. राजांचं आपलं कुठं मंदिर पाहायला भेटत नाही. राजांचं महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आहे. आणि या मंदिराची स्थापना केली छत्रपती राजेंद्र महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना 2 पुत्र होते. पहिला पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरं छत्रपती राजाराम महाराज. त्यांच्या दुसऱ्या मुलांनी 1695 साली त्याच्या आपल्या वडिलांची स्थापना केली होती. तर राजांचं निधन झालं होतं 3 एप्रिल 1680 मध्ये. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर 15 वर्षांनी तिथे मंदिर स्थापना करून आलं होतं. राजांची जी मूर्ती आहे ती अशी काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. आणि या मूर्तीची उंची 2.5 फूटची मूर्ती आहे. हातामध्ये कडा आहे, कमरेमध्ये चांदीचा कमरपट्टा, डोक्यावरची चंद्राचे कोर आणि पायामध्ये तोडे आणि उजातीमध्ये कडा, अशी यांची ध्यानस्थ बसलेली मूर्ती आहे. आपण बघा, छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणतो बघा. राजांची कधी मूर्ती अशी उडी ठेवू शकत नाही. मग त्यांच्या मूर्तीला अशी वस्त्र घातली जाते. पण राजांच्या मूर्तीला वस्त्र घालण्यापूर्वी राजांचा दिवसातून 2 वेळा अभिषेक केला जातो. दिवसातून 2 वेळा, पहाटे 5 वाजता, संध्याकाळी 7 वाजता. आणि जेव्हा राजांचा अभिषेक करतो, राजांना दोन्हीसाठी महाराजांना मारा घातला जातो. आणि अभिषेक करून झाल्या राजांच्या मूर्ती होती अशा अंगवस्त्र घातली जातात. मूर्ती होती चांदीचा मुखवटा, जिरा टोप, महत्त्वाची माळ आणि अशी वस्त्र घालून मूर्ती सजवली जाते. तर राजांच्या मूर्तीच्या मला 2 तलवारी पाहायला भेटतात बघा. हे जी काचपणे तलवार जी आहे त्या तलवारला तुळजा फिरंगी तशी ओळखली जाते. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज वयाचे 14 वर्षाचे असताना आपल्या वडिलांना भेट दिली होती विजापूरला. मग त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी जसं की तलवार दिली शहाजीराजे, ती तेव्हा इथे पाहायला भेटते. तलवारची उंची 3.5 फूटची तलवार आहे आणि 3.5 किलोची तलवार आहे. राजांनी स्वतः युद्धामध्ये या ठिकाणी पाहायला भेटते. आणि आपल्या दुसरी तलवार जी पाहायला भेटते ना, ती जगदंबाची पदकी तलवार आहे. आणि हीच तलवार तुम्हाला ओरिजिनल लटणच्या म्युझियममध्ये पाहायला भेटते, जे इंग्रज करून घेऊन कोल्हापूर शाहू म्हणजे आपण जी 10वी पिढी म्हणतो बघा, कोल्हापूर शाहू महाराज त्यांनी राजांना भेटून ते तलवार आणलेली होती. त्याला तुळजा फिरंगी जगदंबा अशी ओळखली जाते. तर राजांनी इतिहासामध्ये 3री तलवार वापर भेटली, ती म्हणजे भवानी तलवार. ही तर तुम्हाला सातारामध्ये पाहायला भेटते. असे राजांनी इतिहासात 3 युद्धामध्ये वापर, 3पैकी 1 आपल्या ह्यामध्ये ते पाहायला भेटते. तुम्हाला आतमध्ये जाताना या ठिकाणी डाव्या साईडला पालखी पाहायला भेटते बघा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार मानला जातो. राजांच्या गडावरती दर सोमवारी पालखी बाहेर काढली जाते. अजूनही दर सोमवारी 9 वाजता. फक्त राजांची पालखीच बाहेर काढत नाही, तर पालखीसोबत राजदंड, मशाल, भगवा झेंडा, अब्जाकी या नगरात तासात वगैरे वाजून या मंदिराच्या वरती 3 पैसे मागवले जातात. आणि पालखीचा समारंभ 1655 सालापासून चालला जातो. ज्यावेळेस मंदिर स्थापन केले तिथून 4 जणी पालखी बाहेर काढली जाते.
आणि हा जो बाहेरचा सम्राट बांधला कोल्हापुरात शाहू महाराजांनी 1907 मध्ये हा सम्राट बांधण्यात आलेला होता. आणि या बांधकामासाठी खर्च आला होता 3850 रुपये, म्हणजे आपण सध्याचे लाखो रुपये असं म्हणू शकतो. आणि या ठिकाणी तुम्हाला जी छोटीशी इमारत दिसते बघा, ही सध्याची नगारखान्याची इमारत आहे. राजांच्या एक प्रत्येकावरती प्रथा मला माहिती असेल, ही प्रथा म्हणजे अशी होती, जेव्हा गडाचे दरवाजे बंद करून नगारे वाजवले जायचे. नगरात असा जो म्हणजे राजांचं कसं गड काही मोठी असायची, मग गावाला सूचना करण्यासाठी त्यावेळेस नगारे वाजवले जायचे, म्हणजे दरवाजे केव्हा बंद किंवा उघडले जायचं. तर गावाला सूचना करण्यासाठी नगारे वाजवले, त्याला नौबत असं म्हटलं जायचं. तर नौबती परंपरा ती अजून चालू आहे. पहाटे 5 वाजता संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी अजून ते नगारे वाजवले जातात. नौबती प्रथा करते ते अजून चालू आहे. आणि राजांच्या मंदिरामध्ये जेवढे का मराठीचे वार्षिक उत्सव, जे हिंदू धर्माचे जेवढे वार्षिक उत्सव आहे ते सगळे साजरे केले जातात. या गडामध्ये 22 फॅमिली आहेत, त्याच्यामध्ये 18 हिंदू लोकांची घरं आहेत आणि 4 मुस्लिमांची घरं आहेत. राजाने कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला नव्हता, म्हणजे प्रत्येक समाजाकडे ते राजे जातात. मुस्लिम लोकांच्याकडे तो फक्त मस्जिद नाही आहे, त्यांचा आपण सण म्हणतो का मोहरम, तर मोहरमाचं राजांच्या मंदिरात साजरा केला जातो. आणि हा सण गडाचे 1664 सालापासून चालू आलेले आहे. किल्ल्याचा सणामध्ये दौलत खान होता, अशा प्रकारे मोहरम साजरे केले जाते. आणि राजांना दुपारी 1:30 वाजता शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो. दुपारी 1:30 रात्री 9 वाजता आत्मदान दर्शन दिले फक्त समोर सोडा. अच्छा, आतमध्ये मंदिर आहे मित्रांनो. ही पालखी काढतात, आपली माहिती सांगितलेली बघा. भेटते बघा, ही गडाची सर्वात छोटी तोफ आहे. या तोफ्याचं नाव आहे उपळशी तोफ आहे. तोफ्याचं वजन 50 ते 70 किलोची तोफ आहे बघा. पण आपल्याला दिसायला फार छोटी वाटते, पण याची रेंज आहे ना 1.5 किलोमीटर. राजांचा माळका शोधेला स्वतःच्या खाणं पण फार करायचा, म्हणजे त्यावेळेस आपल्या मागे रॉकेट लावतो. पुढे जातो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून. पुढे जातोय माहिती घ्यायला, पुढे जाऊया चला. हां, भुयारी मार्ग महादेवच्या मंदिरात आलो आपण. आता आपल्या या ठिकाणी जे समोर मंदिर पाहायला भेटतं बघा, ते महादेवाचं मंदिर आहे. तर राजांच्या आपण कुठल्याही किल्ल्यावरती जाताना त्या किल्ल्यानं आपल्याला 2 मंदिरं पाहायला भेटतात. एक भवानी मातेचं म्हणजे महादेव मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज होते शंकराचे भक्त होते, म्हणजे प्रत्येक किल्ल्यावरती शिवली नदी स्थापना करण्यात यायची. फक्त ते मंदिरच नाही, या मंदिरामध्ये एक राजांचा गुप्त मार्ग आहे आणि या मार्गाला भुयारी मार्ग असं ओळखला जातो. राजांचा हा जो मार्ग जो होता तर मालवण ओझरगाव या ठिकाणी गडाच्या बाहेर निघायचा. तर या किल्ल्याच्या 4ही बाजूने समुद्र आहे, तर समुद्र असून पण राजाने पाण्यातून मार्गाबाहेर काढला होता. मग 350 वर्षापूर्वी त्याची थोडी रिस्का घेतली होती मला पण मार्गाबाहेर काढण्याची. तर याचं कारण असं होतं, त्या काळातल्या शत्रू काय सैनिक असायच्या गडावरती अटॅक करायची, आणि अटॅकवर गड आपल्या जिंकता येत नसेल तर गडाला 4ही बाजून वेढा मारला. जसा पन्हागडला वेढा पडला होता, रायगडला वेढा पडला होता. आणि वेढा जो असतो तो 8 वर्षाचा महिना असतो बघा, वर्षभरचा वेढा असतो. आणि वर्षभरचा वेढा मारल्यामुळे गडाकाचे सैनिक जे मावळे जे असते ते गडावरती उपाशी राहायचे, युद्धाला निघून जायचे. मग गडात लवकर रस्त्यावर सप्लाय करण्यासाठी राजे इथून मार्ग बाहेर का आणलेला होता. आतमध्ये चालताना 7 ते 8 फूट ही उंची ठरलेली आहे, म्हणजे आपण त्या भुयारी मार्गापासून सहजच चलू शकतो खांद्यावर ओझं घेऊन. आणि त्यांचं अंतर ते 8 किलोमीटर. तर एवढा मोठा प्रवास करताना ऑक्सिजनची लेवल कशी म्हणजे का कळायची कशी, म्हणून ऑक्सिजनची लेवल समजण्यासाठी त्या काळात आपल्या मावणी मशालचा वापर करण्यात होता. मशाल तर मशालचं कारण असं होतं, ज्या ठिकाणी ऑक्सिजन असेल त्या ठिकाणी ती मशाल जळत राहते, आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसेल त्या ठिकाणी मशाल विझवली जाते. असं 350 वर्षापूर्वी सायन्सचा वापर करण्यात आलेला होता. राजांना पाण्यातून टनेज बाहेर काढला कसा होता, का राजांचं त्या कशी टेक्नॉलॉजी केली होती. आता तुमची ज्या मार्गाने बोट आली बघा, आणि तिथे तुम्ही बोटीमध्ये उतरलाय, तिथून जर समोरची किनारपट्टी पाहिली तर फार जवळच आहे, आणि समोरच्या पट्ट्यामध्ये प्रचंड खडकं आहे. राजाने लोटाची वेळेला समोरची खोली पाहून घेतली होती. समोरची खोली जास्त नव्हती, साहित्याची समोरची खोली नाही फक्त 20 का 25 फूट, म्हणजे लोटाची आपण विचार करू शकतो समोरची खोली फारच कमी आहे. आणि प्रचंड खडकं असल्यामुळे त्याच खडकांना छन्नी हातोडी करून मालवण ओझर ते मार्ग पोहोचवला होता. आता तुम्हाला मालवण ओझर या ठिकाणी जायचं जर असेल तर बोटीमध्ये उतरता 6 किलोमीटर अंतर आहे, ते तुम्ही अजून पाहू शकता. पण आपल्याला काही वेळेला अशी पण शंका येते, ज्या ठिकाणी आताच्या वेळेला आपण पोहोचू शकतो बघा त्या ठिकाणी शत्रू पण पोहोचू शकले असते. राजांच्या तिथून गड ते प्रवास करू शकले, तिथून राजाचा मार्ग बंद पण करू शकले असते.
कुठलाही शत्रू ओझऱ्या ठिकाणी पोहोचू नये व शत्रूची दिशाभूल करण्यासाठी प्रसिद्ध एक अफवाही प्रसन्न करण्यात आली होती. एक अफवा होती ती आपण घाबरून ते पळून जायचे. ही अफवा अशी होती, मालवण ओझऱ्या ठिकाणी वाघाची गुफा आहे आणि वाघाची गुफा आहे ते घाबरून पळून जायचे. आणि हिरोजी इंदूरकरांनी मार्गाची जी एंट्री ठेवली होती ना त्या साईडला, ती वाघाच्या डोळीसारखी, जेणेकरून आपण जर बाहेरून पाहण्याच्या शत्रूला वाटतं फक्त वाघाचीच गुफा आहे ते घाबरून ते असे पळून जायचे. आणि असं सांगितलं तर नक्की ते घाबरून पळून जायचे. आणि शत्रूंना खरं वाटतं असं 2 असे डोली आहेत, त्याच्या बाजूला समोर तलाव आहे. त्यावेळेस असं सांगलं जायचं वाघ येतो तलावातलं पाणी फिरतो करून प्रवेश करू सुद्धा सांगलं जायचं. आणि असं ते घाबरून पळून जायचे. मग तिथला जो मार्गाचा अजूनही ओपनच राहिला. 1765 मध्ये का 1812च्या काळामध्ये ब्रिटिशांचा किल्ला ताब्यामध्ये होता. ब्रिटिशांनी जेव्हा आपला जिंकून ताब्यात घेतलं होतं, पण त्यावेळेला असं झालं होतं, ब्रिटिश राजांनी इथून मार्ग बंद केला. इथून मार्ग बंद करणं असं त्यांना वाटलं असं होतं का जर मराठ्यांनी जर आपण हा किल्ला ताब्यात घेतलेला आहे, मराठा परत गड ते ताब्यात घेऊ शकले असते भुयारमध्ये साह्य असून. मग मराठा गडापर्यंत पोहोचू नये मग राजांचं इथूनचा मार्ग सुद्धा बंद करून आलेला आहे 1765 साली. आणि हा कोणी मार्ग ओपन करायचा प्रयत्न केला नाही, हाताचे मार्ग बंदच राहिले. श्री महादेव मंदिर भुयारी मार्ग ची दादाने माहिती सांगितली या मंदिराबद्दल होती. नवीन बांधलं आता इथे आपल्या दगडात जे होल दिसतात बघा, इथे मशाल लावले जायचे बघा. म्हणजे विहिरीमध्ये उतरायपूर्वी इथे मशाल लावायचे. आणि दोन्ही साईडची काचा दिसतात बघा, त्या काचा विहिरीमध्ये चढण्याचे उतरची पायऱ्या आपल्याला जिना म्हणतं बघा. ह्या साईडला तुम्हाला जी काच दिसते का, काळा दगड लावलेला दिसतं बघा. ह्या साईडला छोटीशी काचा पण काळा दगड लावलेला आहे. इकडनं राजांचा भुयारचा दरवाजा होता, ते दरवाजा 1765 बंद करून आलेला आहे. आता आपण ज्या फॉरेन सेंटरचे टेंडर काढतो बघा, पण ते टेंडर सक्सेसफुल काही होत नाही, काय सक्सेसफुल होतात. पण जे आपल्या मराठीने चॅनलचे काढले आहेत ते 350 वर्षापूर्वी ते तुम्हाला आज ते पाहायला भेटते. आणि जे फॉरेन सेक्टर टेंडर काढतात ना त्या ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट खर्च करतो बघा. ज्या ठिकाणी आपल्या मराठीने 350 वर्षापूर्वी दिलेले, पण त्या ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट खर्च करत नाही. असं राजांचा मार्ग आताच्या मार्ग बंदच राहील, बंद राहील. समोरून ते मंदिर पाहायला भेटलं, शंकराची नदी स्थापन आहे बघा. तर राजाने या भुयारी मार्गामध्ये मंदिर स्थापना का केली होती, तर शत्रूची दिशाभूल करण्यासाठी. पण या ठिकाणी शत्रू दिशाभूल कशी केली जायची, जसं तुम्हाला विहिरीचा खड्डा दिसतो बघा. राजांच्या गावामध्ये अशी कोरडी विहीर होती, तर या विहिरीचा खड्डा शत्रू लोकांना दिसू नये म्हणून वरून झाकण लावलं जायचं बघा. झाकण म्हणजे का आपण त्याला दरवाजा म्हणतो बघा. दरवाजा वरून झाकण लावल्यानंतर पूर्ण मार्ग बंद करायचे. आणि वरून बंद केल्यानंतर चारही बाजूने सतरंगी डाली, पण मंत्र बैठक असं करतो ना, अशी चारही बाजूने ते सतरंगी डाली जायची. सतरंगी डाल्या पूर्ण असा प्लेनचा भाग दिसायचा, त्याला विहिरीचा खड्डा तर काही दिसत नसायचं. आणि कुठल्या पण मंदिरात जातो ते पायऱ्या चढत जातो बघा, पायऱ्या चढत जातो. तर आपण यामध्ये पायरी उतरतो. जर आपण पायरी न उतरता जर आपण जर बाहेरून पाहिलं तर असतं ना, तर तिथून तुम्हाला डायरेक्ट शंकराची नदी सपाट दिसली असते. आणि शत्रूला असं दिसतं शत्रूला फक्त आतमध्ये मंदिरात जायचं, शत्रू बाहेर दर्शकाच्या मागच्या निघून जायचं. मग शत्रूची दिशाभूल करण्यासाठी आतमध्ये छोटंसं मंदिर सपाट करून आलं होतं. आणि मुस्लिम काय तो शत्रूचा असायचं नाही, हिंदू धर्माच्या मध्ये तो प्रवेश करू शकत नव्हता, बाहेर निघून जायचं. अशा वेळेला छोटसे ते मंदिर सपाट करून आलेलं होतं. इथे लाकडाचे 2 जे वासे दिसतात बघा, त्या गळ्यातल्या सैनिकांनी जर रस्त्यावर आणलं ना ते 1 वर्षांच्या वासेचा वापर केला जायचा. आता या गळ्यात कधी वेढा पडला नव्हता. अशा वेळेला कधी मार्गाचा वापर कधी झाला नव्हता गळ्यावरती. पण काही वेळेला लोक असं म्हणतात जेव्हा जर्मनी किल्ला टोटली बंद राहतो पावसामध्ये, त्यावेळेस राजांनी मार्गाचा वापर केला होता. पण इतिहासामध्ये कसं जास्त कधी लिखित झालंच नाही. साफमनचं पडते किल्ल्याच्या सविस्तर आपल्या मागे तसं काला भेटत नाही. अशा वेळेला मार्गाचा कधी जास्त उल्लेख झालाच नाही. अशा राजांचा मार्ग फक्त पावसाचा वापर केला असेल, पण इतरांच्या वेळेला मार्ग जास्त वापर झाला नसेल. काही लोक असं म्हणतात की राजांचा धान्य सप्लाय करण्यासाठी किंवा इतर हत्यारं सप्लाय करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जायचा. तिथे दोन्ही साईडला एवढ्यासारखं बांधकाम दिसतं इतरांचे गाठ बसायचे कार्यक्रम करण्यासाठी. आणि सध्या तुम्हाला जे पाणी दिसतंय ना, सध्या पावसाचं पाणी पायऱ्या बघा ओपन पेस मध्ये पायऱ्या, तेवढ्या पावसाच्या जे पायऱ्या पडत नाही ते पाणी खाली उतरतं. थोडासा होल आहे बघा, थोडंसं पाणी आतमध्ये पावसाचं पाणी साठण्यात आलं. दर्शन घेऊ शकता, फक्त कोणी गोल गावच्या मारू नका, दर्शन घ्यायचं तिथून रिटर्न येईल. अच्छा ठीक आहे. दरवाजा बंद आहे केला. शिवाजी महाराजांनी दुश्मनासाठी शत्रूंसाठी दिशाभूल करण्यासाठी बांधलेलं आहे बघा शंकराची पिंडी.
काही आपण अंधविश्वास सांगतो राजनासाठी नाही करणार गव्हर्नमेंट तपासणी करायला पाहिजे. शंकर मंदिर तर आपण हिस्ट्री ऐकली दादाकडे. आता पुढे जात आहे आपण किल्ल्यामध्ये. किल्ल्यामध्ये 3 विहिरी आहेत, त्या विहिरी बघायला चाललो आपण. आता दादा आपल्याला माहिती सांगेलच, चला. या किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्र आणि मध्ये गोड पाणी. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ला बांधण्यापर्यंत बेटावरती आले होते, राजाने संपूर्ण बेट पाहिलं होतं. राजांना फार सुंदर वाटलं होतं. राजाने बेट फार सुंदर वाटल्यानंतर आर्थिक प्रथम योजना केली म्हणजे पाण्याची. जर राजांना बेटावरती गोड पाणी जर मिळलं तर नसतं, राजाने बेटावरती किल्ल्यात बांधला नसतं. अशा करती ते प्रथम वेळी विहिरी खण आलेले होते. पण या गडावरती विहिरी खणण्यापूर्वी गडावरती प्रथम भवानी मातेचं मंदिर स्थापन केलं होतं. त्या गडावरती भवानी मातेचं मंदिर स्थापन केलं आणि देवीला कौल लावले होते. आता आपण कौला शब्द ऐकला जातो आणि काही गावांमध्ये देवीला अजूनही कौल लावला जातं बघा. तर कौल म्हणजे काय, ते देवीच्या डोक्यात नाणिका तांदूळ लावतात, जी का आपल्या मनाची देवीकडून बोलली जायची. असं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागणी भवानी मातेला 5 वर्षे कौल लावले होते, पण देवीने 3 होकार दिला होता. मग राजांना 3 होकार भेटण्यावरती 3 विहिरी करून आणलेल्या होत्या. तर राजाने 3 विहिरी भेटल्यानंतर राजाने असं म्हटलं, जर का आपल्या गोड पाणी झालं लागलं तर भवानी मातेला प्रसाद आहे. मग भवानीचा प्रसाद म्हणून या विहिरीला नावं ठेवून आलेली होती. तर या विहिरीची नाव अशी ठेवण्यात आली आहे, साखर बाव, दूध बाव आणि दही बाव. आत्याचीला आपण बावा शब्द वापरत नाही बघा. तर राजांच्या काळामध्ये बावडीला बाव म्हटलं जायचं. बाव म्हणजे बावडी, जे आपण विहीर म्हणतो, आणि साखर म्हणजे गोड पाणी, अशा विहिरी नावं ठेवण्यात आली होती. आपण कुठल्याही गावामध्ये विहिरीचा जो आपण आकार पाहतो, जास्त करून गोल किंवा चौकोनी आकार पाहायला भेटतो बघा. पण आपल्या महाराजांनी विहिरीचा जो आकार दिलाय ना, तो शंकाच्या पिंडीसारखा बघा. शंकाच्या पिंडीचा आकार पाहायला भेटतो. तर राजांनी असं बांधकाम का केलं होतं, काय सूर्याची काही किरणं आहेत जास्त करून पाण्यापर्यंत पोहोचू नये. तर सूर्याची किरणं जर पाण्यापर्यंत पोहोचत असली तर पाण्याचा जास्तीत जास्त बाष्पीभवन झालं किंवा पाणी हिरवसर येतो, पण शेवाळ म्हणतो बघा. कारण पाण्याची वाफ होते आणि पाणी क्षार असं पाण्यामध्ये राहतात. अशाने पाण्यात शेवाळ तयार होतो. आणि शेवाळ कधी आलेलं पाणी पिणं राहत नाही, त्याच्यात जीवजंतू तयार होतात. पण अशी विहिरीमध्ये घटना घडून नये, राजाने विहिरीचं बांधकाम शंकाच्या पिंडीचा आकार देण्यात आलेला होता. विहिरीच्या बांधकामाचे जो दगड वापर त्याला जांभा दगड म्हटलं जातं, तसं कोकणी असून चिरा म्हणतं बघा. तर या दगडाचं बांधकाम का केलं होतं, हा दगड किती जरी उन्हावर राहिला जास्त गरम होत नाही, हा दगड उन्हामध्ये पण थंड राहतो. अशा प्रकारे या दगडाचं बांधकाम करून आलेलं होतं. आपण बघा पाणी शुद्ध करण्याचा आपण फिल्टर किंवा पाणी गरम करतो का पात्यामध्ये, तर राजांचा त्या काळातला नॅचरल फिल्टर दगड आहे. तर हा दगड काय करतो, आजूबाजूचं पाणी आपल्याकडे शोषून घेत राहतो. आणि या दगडात तुम्हाला छोटंसं कोरसारखे होल पाहिलं, छिद्र दिसतात बघा. त्या दगडाला जेवढं पाणी छिद्र पादरलं जातं आणि ते पाणी फिल्टर होतं आणि विहिरीत पाणी साठलं जातं, त्याला नॅचरल फिल्टर दगड असं ओळखला जातो. दुसरं म्हणजे जसं आपण म्हणतो, राजांच्या काळामध्ये जगण्यासाठी फार मोठा धोका आणि त्या धोका निर्माण पण व्हायचा आणि त्या जगणं पण सोपं पण नव्हतं. तर आपल्या मागण्या विहिरीचं पाण्यासाठी फार मोठा धोका असायचा. धोका असा असायचा, त्या गडातील शत्रू सैनिक यायचे आणि अपराधी पाण्याकडे विस्फोट करायचे. तर अंगवस्त्र बनवून करते शत्रूने पाण्याकडे विष टाकल्यानंतर हे जर गडातल्या सैनिकाला पाणी जर पिलं जर असतं ना, तर आपल्या गडातल्या सैनिकांना निधन जाऊ शकलं असतं. मग शत्रू विहिरीमध्ये पाण्याखाली विष टाकू नये म्हणून या ठिकाणी राजाने आपले वॉचमन ठेवले होते, आपण त्याला सिक्युरिटी म्हणतो. पण त्या काळात शत्रूला चालक निघायचा, जो आतमध्ये जर गाड पाहिल्यानंतर ना, तो शत्रूला फितो चालक निघायचा, तर विहिरीमध्ये यायचा आणि पैशाचं होऊन वगैरे देऊन राजांच्या मला पण गद्दार करून घेतलं जायचं. आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा गावामध्ये निवडणूक असतात इथे पैसे वगैरे वाटले जातं बोटे इकडे तिकडे घेण्यासाठी, तसं राजांच्या माल पण गद्दार करून घेतलं जायचं. काही जे राजांचे मावळे करायचे ते गद्दार पण फितूर पण निघायचे. जर आपला जर मावळ्याचा गद्दार नाही, त्या मावळे प्रकाश करते, त्याचे विश्वास कसं ठेवायचा. मग राजाने आपल्या प्रत्येक मावळे एक अट ठेवून आलेली होती आणि ही अट अशी होती, गडाचा कुठला सैनिक जर मावळा जर आला ना, त्या विहिरीत आल्यानंतर पहिल्याचं प्रथम जे पाणी ते पार्कले 5 नंतर पाणी आपण प्यायचं. म्हणजे थोडक्यात शत्रू किती चालक निघत असेल, राजे त्याच्यापेक्षा फार हुशार होते आणि ही अट राजांनी प्रत्येक गडाची ठेवून आलेली होती. आपल्याला या विहिरीचं नाव पाहिलं होते साखर विहीर आहे, ही दूध विहीर आणि पलीकडे दही विहीर, अशा गडाचे 3 विहिरी आहेत. या 3 विहिरींना अजूनही गोड पाणी, गडाचे जे 22 फॅमिली आहेत बघा, ते अजून ह्याच्यावरती अवलंबून आहेत. म्हणजे अगं अजूनही गडती भारून कुठे पाणी आणले तर ते लोक अजून ह्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे 350चा विहिरीचा वापर करते अजूनही ते केला जातो. आणि जसं आपण त्या विहिरीला 12ने पाणी कुठून येतं, तर राजाने अशा पूर्ण राज्यामध्ये 132 तलाव बांधून आलेली होती. 132. त्याचं कारण का आपली प्रजा पाण्यासाठी सुखी राहावी. जर आपल्या जर गडावरती पाणी जर राहू शकत नाही तर गडावरती प्रजा राहू शकत नाही, तर राजांची जनता राहू शकत नाही. अशा राजाने पूर्ण किल्ल्यावरती 3 तलाव बांधण्यात आली होती.
ज्या तलावामध्ये पावसा पाणी साठा केला जातो तेच पण जिरपा त्या विहिरीमध्ये येतं. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना महाजनी 350 वर्षापूर्वी केली. तिला पण रेन ऑटोमेटिक योजना म्हणतो बघा. आपण ही विहीर पण घेऊया. साखर विहीर मित्रांनो, एक विहीर. दगड इथे तुम्हाला देवडी सरकारचं बांधकाम दिसतंय बघा. इथे राजांच्या गाड बसायचे पहारेकर करण्यासाठी. आणि देवडीच्या बाजूला छोटे होल दिसतात नाही ते पंत लावल्या जायचे. म्हणजे राजांच्या काळामध्ये कधी विहिरीमध्ये कधी अंधार नसायचा. आणि बघा वरचं बांधकाम वाढवणे सूर्याची किरण पाण्याने पोचत नाही आणि पावसाने ही विहीर ना ओव्हरफ्लो होते. शेवटचा पाणी पडला खालचा राऊंड भरला जातो, त्याच्यानंतर वरचा फ्लोर भरला जातो. पावसापर्यंत पाणी भरतं. आणि दुसरं म्हणजे काय, जेव्हा पाऊस तिथे कमी होतो ना तेच पाणी जिरपा ते विहिरीमध्ये जातं. म्हणजे जे इथं पाणी जर पाझरतं ना तेच उन्हाळ्याच्या वेळेला पाणी येत असतं. अशा प्रकारे यावेळी दगडाचं असं वरचं बांधकाम वाढवून आलेलं आहे. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. तर राजवाडा म्हणजे काय, तर राजाकडे राजांचं राहण्याचं ठिकाण काय निवासस्थान जागावरी होती. पण आश्चर्याची गोष्ट, राजांना स्वतःच किल्ला बांधला होता. राजे स्वतःकडे सुद्धा तिंडा येऊन गेले होते, फक्त आणि फक्त तिंडा त्या गडावरती. गडाची कधी राजे नव्हते, येऊन गेले फक्त येऊन. आपण म्हणतो राजांनी स्वतःच किल्ल्यामध्ये गडात राजे नाही, राजांना जो वेळ भेटायचा फार कमी होता. तर गडावरती जे आले होते पहिल्यांदा संपूर्ण बेट पडते कुरीचं नाव होतं. त्याच्यानंतर आले गडाची गणेश पूजा करण्यासाठी आणि त्याच्यानंतर संपूर्ण किल्ला बांधल्यानंतर राजे गडावरती आले होते. तर गडावरती राजे मधल्या कोण आले नाही कशामध्ये, त्याचं राजे होते कुठे. ज्यावेळेस किल्ल्याचं बांधकाम चालू होतं 1664 साली, तर 1665 राजे आगला गेले होते बघा औरंगाबाद भेटण्यासाठी. ते 1665 ते 1667 म्हणजे आजी ते 2.5 वर्ष अटक होते. तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये गेल्यानंतर राजांना अटक करून आलेले होते आणि ही बातमी वाऱ्यापर्यंत पसरली होती. तर ही बातमी वाऱ्यापर्यंत पसरल्यानंतर ह्या गडाचं बांधकाम काही कालावधी किल्ल्याचं बांधकाम थांबवलं होतं. पण हिरोजीने कोणी किल्ल्याचं बांधकाम का थांबवलं का, छत्रपती शिवाजी महाराज फक्त नजर कधी मी ठेवलं नव्हतं कारण औरंगजेबाला छत्रपतीची हत्या पण करायची होती. ही बातमी गडापर्यंत पोहोचल्यानंतर हे गडाचं लगेच बांधकाम थांबलं होतं. त्याचं कारण काय, तर आपले राज्य तर मागे येणार पण हा किल्ला कोणासाठी. त्याचं मंदिर आहे 25 नोव्हेंबर 1664 यामध्ये स्थापना करून आलेली. भवानी माता छत्रपती शिवाजी माझी कुलदेवता होती. म्हणजे प्रत्येक गडावरती भवानी मातेचं मंदिर स्थापन करण्यात येते. किल्ला बांधण्यापूर्वी प्रथम भवानी मातेचं मंदिर स्थापन केलं होतं आणि देवीचा आशीर्वाद घेऊन किल्ल्याचा पाठमोठा मानला. आपण देवीची जर मूर्तीचं पाहिली असते, मूर्ती आहे ती चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीला 4 हात आहेत आणि 4 हातामध्ये 4 हत्तर आहेत, तलवार आहे, ढाल आहे, त्रिशूळ आहे, पर आहे, अशी देवीची मूर्ती स्थापन केली आहे. आणि देवीचा अभिषेक पहाटे 6 वाजता अभिषेक केला जातो. पहाटे 6 वाजता इथे सप्पामध्ये पुजारी आहेत. अभिषेक करताना दूध, पाणी, नारळाचं तेल ही पदार्थ आपण देवीचा अभिषेक केला जातो. आणि देवीचे काय वार्षिक उत्सव आहेत, गोंधळ मतो नवरात्र याचे सगळे वार्षिक विधी सध्या साजरे केले जातात. आणि मूर्तीला 359 वर्ष पूर्ण झाली, त्यागातल्या शिवकाली मूर्ती. भवानी मातेचं मंदिर आहे, काम चालू आहे मंदिराचं आतून. आतमध्ये एंट्री नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्या. बघा हे गावकर आहेत, दिवाबत्ती करतात इकडे. आता माहिती सांगेल बुर्जाची. वरती बघा ती बत्ती लावली जाते वाटतं, वरती जायचं. आपण बघा या ठिकाणी बघा बुर्जावरती आलात बघा. तर या बुर्जाचं नाव आहे टेहनी बुरुज. कारण आपल्या बुर्जावर तुम्हाला किल्ल्याचा 4ही बाजू परिसर पाहायला भेटतो बघा. शत्रूंची जहाजं कुठून येतात कुठून जातात ते पाहण्यासाठी बुर्जाचं बांधकाम करून आणलेलं होतं. तर या बुर्जाला दुसरं नाव पडलं निशाणकाठी बुरुज. जर ह्या गडातील सम्राटाचा हल्ल्यावर होत असेल तर गडातल्या सैनिकाला सावध करण्यासाठी त्या काठीवरती निशाण फडकलं जायचं. आणि इथे निशाण फडकला मग गडातले सैनिक जी काही मावळी बसली त्याला साथ व्हायची, त्याला निशाणकाठी बुरुज पण असं म्हटलं जातं. जसं राजांना संपूर्ण किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी जेवढा मोठा किल्ला खर्च मानलेला होता. तर एवढा खर्च राजांना गडाचं बांधकाम का केलं होतं का, आपल्या मराठ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी. तर राजे ह्या कोकणारी उत्तराच्या पुढे समोरची किनारपट्टी आहे ना ती शत्रुघ्न ताब्यात घेतलेली होती. तर शत्रुघ्न पुढची ताब्यात घेतली होती. गोव्यामध्ये होती पोर्तुगीज, वेंगुर्ल्यामध्ये डच, राजापूर आणि मुंबईला साईड होते इंग्रज आणि अलिबाग साईडला होती सिद्धी.
इथे 720 कोकण किनारपट्टी शिवलोकांनी ताब्यात घेऊन आलेली होती. पण आपल्या त्या काळात भारतामध्ये असं आरमार चालायचं ज्याचा सम्राटाने केला ते सम्राट व्यापार चालवायचे. गोवाचे पोर्तुगीज, डच, इंग्रज ते सम्राटी व्यापार चालवायचे. फक्त ही लोक व्यापार चालत नव्हते का व्यापार कोकणाने बोटी लावायच्या. हिंदू काय मराठी जे लोक तर करतात त्याच घेऊन जायचं. कुणीचं कर्ज नाही तर तिची घरं फोडण्यात यायची. घरामध्ये बायका पुढे कावाने गुलामी करू लावायच्या. अशी सत्ता दिवसादिवस चालत राहायची. पण ही सत्ता अडूसाठी आजी कोकणाने उतरली होती. आजी ज्या कोकणाने उतरायची असं वाटलं आपल्या हिंदू लोकांची लुटमार फार मोठ्यापर्यंत चालत आहे. राजीमध्ये त्यावेळेस ठरवलं आपण स्वतःला पण पाण्यामध्ये किल्ला बांधला. पण आपण राजांना जर पाण्यामध्ये किल्ला बांधायचं किंवा पाण्यामध्ये किल्ला जिंकायचे असते तर प्रथम म्हणजे सम्राटाने काही जहाजं पण पाहिजे. असे राजाने प्रथम काळात स्वतःची जहाजं बनवली. राजांची 84 जहाजं होती. जहाजांची नाव अशी होती गुलाब, गलबत, मचुरा, पाल, राजवंश, तरांड अशी मोठी जहाजं होती. आणि आपल्या आरमाजांचे प्रमुख जे होते दौलत खान, मांडक भंडारी आणि दर्या सारंग हे आपल्या लढवचे प्रमुख होते. आणि त्याच्यानंतर आले संभाजीच्या काळामध्ये कान्होजी आंग्रे जे आपण लढवचे प्रमुख म्हणतो. असं राजांनी स्वतःची जहाजं बनवली होती. आणि जहाजं घेऊन जेवढे काही पाण्यामध्ये केले होते राजाने जिंकण्याचा प्रयत्न केले होते. राजाने पाण्यामध्ये पहिला किल्ला जिंकला तर निवती किल्ला. हा तारकर्लीपासून फार जवळच किल्ला आहे. या ठिकाणी निवती किल्ला आहे. आणि या सर्व राजांचे 4-5 किल्ले आहेत. राजकोट, सज्जकोट, भरतगड, भगवानगड आणि पाण्यामध्ये किल्ला तर आपण विजयगड किल्ला म्हणतो बघा. हे राजाने 1400 पाण्यामध्ये आपल्या कोकणात किल्ले जिंकायला आले होते. राजाने असं म्हटलं आपल्या दोन्ही किल्ले पाणी जिंकता आल्यानंतर राजाने असं म्हटलं पाण्याने दुसरा किल्ला होता तो म्हणजे मुरुड जंजिरा अलिबागचा किल्ला. राजाने त्यावर किल्ल्यात एक पण अटॅक केला होता पण तो राजाने जिंकता आला नव्हता. राजाने असं ठरवलं पण तो जर किल्ला जिंकण्यापेक्षा त्याच्यावर दुसरा प्रथम किल्ला बांधू शकतो. असं राजाने किल्ला बांधण्यासाठी आपली बेटं सुद्धा होती. त्या 84 बेटचं हे बेट निघून आलं होतं. ह्या बेटाने स्वतःचा किल्ला बांधला होता. आणि हा किल्ला बांधल्यानंतर स्वतःची जहाजं बनवली होती. त्यावेळेस छत्रपती शिवाजी मला फादर पेढी असं म्हटलं जायचं. आपण राजांची नेहमीचं दिन साजरा केला होता का नेहमीचा बेस होता राजांचा किल्ल्यावरती होता. म्हणजे अगर स्वतःची 3000 जहाजं होती. 3000 लढू जहाजं. आणि जहाजांचे प्रमुख होते दौलत खान, कान्होजी आंग्रे, मदारी सरंग हे लढवचे प्रमुख होते. तर संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर राजाने किल्ला आपल्याच निवेश आपण करून आणलेली होती. पण आता आपण म्हणतो राजाने किल्ला बांधण्यात आला होता पण किल्ला बांधण्यासाठी राजाने दगड कुठून आणले होते. गडाच्या भिंतीत तुम्हाला जे काय ते दगड दिसत आहेत ना ते दगड बाहेरून कुठून आणलेले नव्हते. ते किल्ला बांधण्यापूर्वी कोर्टीचं मोठं रॉकेच आयलंड होतं. तिथले रॉक आणले नसल्यामुळे बेटावर तिथला दगड फोडला होता आणि हात दगड फोडून किल्ल्याचं बांधकाम करून आलेलं होतं. म्हणजे राजाने थोडक्यात अवजड वाहतूक वाचवली होती. कमी वेळामध्ये संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम करून आलेलं होतं. दगड जर बाजून ट्रान्सफरचा किल्ल्याचा रस्ता तर 2.5 वर्षामध्ये किल्ल्याचं बांधकाम जाऊ शकलं नाही. अशा प्रकारे दगड फोडून आलेला होता. दुसरं म्हणजे काय आपण राजांचे काम आहे दगड फोडायचे कसे. तसं आपण विचार करतो राजांचे काम हातर असेल म्हणजे हातवडी तिथं म्हणजे सुरण. तर सुरांनी हा दगड जर फोडला जर असेल ना तर अर्धा दगडाला फोडवू शकलं. हा दगड जास्त जास्त विष्ट होऊ शकतो. अशा प्रकारे सुरांचा कधी राजांनी वापर केला नव्हता. दुसऱ्या हाताला चैनी हातोडी. चैनीने दगड फोडण्याचा जर प्रयत्न केले जर असते ना तर आपल्या 3000 मोठे दगड फोडण्यासाठी लागू शकले असते. अशा प्रकारे चैनीचा आणि हाताचा वापर जास्त पण केला नव्हता. म्हणजे एवढा मोठा मला बेटा दगड फोडायच्या पासून त्याची टेक्निकचा वापर केला होता. ही टेक्निक कशी होती तुम्हाला फार माहिती असेल बघायला. कोणती पार असते म्हणजे सही असते ना त्याला पार म्हटलं जायचं. त्याला टोकदार धार असतो आणि त्या पारने 4 बाजूला दगड होल पाडलं जायचं. आता तुम्हाला समोरचा खडक दिसतोय ना त्या समोरच्या खडकाला जेवढा आपला दगड पाहिजे ना दगड सेफ त्या दगडाच्या 4 बाजूला होल मारले जायचे. फुटपर्यंत होल पाडायचे आणि त्या होलामध्ये लाकडाचे बांबू टाकायचे. तर त्या लाकडाचे बांबू टाकून तासा पाणी ओतलं जायचं. जसं पाणी बांबू फुटेल ना तसं दगडचा तडा पाडायचा. असा आपण दगड पण आलेला होता. आणि असा दगड पूर्ण संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम करून आलेलं होतं. असा दगड पडल्यामुळे दगड तो सर्व फुटा येतात. दुसरं म्हणजे आकार त्यांना सेव द्यायचे याच्यावर आपल्या जास्त जाऊ शकत नव्हतं. अशा वेळी लाकडाच्या बांबू सैन हे दगड पण आलेले होते. आता जसं म्हणतो आपण घर बांधण्यासाठी सिमेंट का वाळू वापरतो बघा का खडी वापरली जाते. तर राजांच्या कामाने सिमेंट कुठचा प्रकारच नव्हता. मग राजांच्या कामाने मग गडाचं बांधकाम करायचे कसे. तर राजांच्या कामाने सिमेंट मग पदार्थ वापरायचे. गूळ, चुना, वाळू, भेंडी, भेलफळ, दूधाची डाळ हे सगळं मिश्रण करून किल्ल्याचं बांधकाम करणं जायचं. तर या राजाने गडाच्या बांधकाम चुना कसा तयार केला होता. तर राजाने चुना बाहेर कुठून आणलेला नव्हता. तर तो चुना जो आपला शंकर शिंपल्यांचा जो आपण बीचवरती जातो ते आपल्या शंकर शिंपले पाहायला भेटतात. राजाने एकत्र गोळा केले होते. ते घाणमी टाकूची पावडर तयार केली होती. शंकर शिंपल्याची पावडर तयार करून आलेली होती. तर शंकर शिंपला चुना का वापरतो त्याच्यामध्ये कॅल्शियम राहतो. त्याच्यामुळे गडाची भिंत आपली भक्कम राहते. आणि चुन्याला चिवट मिळण्यासाठी काळं गूळ, भेंडी, बेलाचं फळ, काच, झाडाचे डिंक,
किंवा बुधाची डाळ हे सगळं एकत्र मिश्रण केलं होतं. आणि हे सगळेचे पदार्थ व चिकट पदार्थ आहेत बघा, भेंडी बेल फळ हे सगळे चिकट पदार्थ आहेत. हे सगळं मिश्रण कुठं चुन्यामध्ये मिश्रण केलं होतं आणि त्याचे पेस्ट तयार केले जायचे आणि गडाच्या बाहेर वापरून द्यायचे. फक्त गडाच्या बाहेर फक्त गुळ चुना वापरला नव्हता, याच्यामध्ये धातू वापरला होता. धातू लोखंड न वापरता शिसं वापरलं होतं. तर लोखंड जो वापरलं असतं ना, ते लोखंड जगून गडाची भिंत ढासळली असते. तर या किल्ल्याच्या बांधकामासाठी 500 खंडी शिसं वापरलं, 500 खंडी शिसं. तर एक खंडी म्हणजे 800 किलो आणि एक मन म्हणजे 40 किलो, म्हणजे बहुतेक त्या गडाच्या 4 लाख टन या किल्ल्याच्या बांधकाम शिसं वापरून आले होते. शिसाच्या साहाय्याने गडाची जी भिंत आहे तुम्हाला आधुनिक असते ते पाहायला भेटते. त्या साईडला तुम्हाला भगवा झेंडा दिसतो बघा, भला मोठा का दगड आहे दिसलाय ना झेंडा, तो राजांचा राहिलेला पूर्ण शिल्लक माल आहे. आपण त्याला मसाला म्हणतो बघा, शिल्लक राहिलेला हा माल आहे. आता पण सिमेंटचा पण आता जो कोल असतो ना, तर ते एका दिवसामध्ये तो कडक होतं बघा. हा जो माल आहे पूर्ण 7 दिवस ओला राहतो. म्हणजे जसं राजांचा माल बनवला जायचा ना, तिथे ते साठा केला जायचा. आणि जसं बांधकाम वापरलं असेल लागत असेल तर तो माल तो काढला जायचा आणि गडाच्या बांधकाम वापरला जायचा. राजांचा राहिला पूर्ण शिल्लक माल त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि जो आपला सगळं मोकळं मैदान दिसतंय ना, हिरवं सगळं थोडं हिरवळ दिसतंय बघा, तर या ठिकाणी राजांचे सैनिक असे ते प्रॅक्टिस करायचे. घोडसावळी, लाठी काटा, भाला पेट कटर, विटा चालवणे. म्हणजे गडचा कुठला नाही जर सैनिक जर आला त्याला प्रॅक्टिस करून घेतलं जायचं, त्याला सर्व केलं जायचं. आणि त्याच दगड तुम्हाला छोटंसं होल दिसतात बघा, त्या काळादगड छोटंसं होल आहेत ना, हे बंदुकांच्या फायरिंग होल आहेत. जेव्हा आपल्या मराठी ब्रिटिश जहाजं लुटली होती ना, त्या जहाजाला मराठी बंदुका भेटले होते, ते प्रॅक्टिस दगड केली जाते, त्याला मराठा फायरिंग होल असं ओळखलं पण जातं. आणि यासाठी तुम्हाला जे माणसं उतार दिसतात बघा बीचवरती, इकडे असे इथे समोर बघा, समोर जी माणसं उतर दिसत नाही बीचवरती दिसली ना, तिथे राजांचे जे मावळे जे असायचे ना ते प्रॅक्टिस करायचे. किंवा राजांच्या काळामध्ये किल्ल्याचा दरवाजा होता, दिसला ना दरवाजा, तो राजांच्या काळातला हा चौ दरवाजा म्हणजे काय, तर गडाचा कुठल्या शत्रूंचा अपराधीचा वेढा मारण्याचा प्रयत्न केला ना, तर राजांचा हा जो चौकीने दरवाजा अपराधी ओपन करायचे, शत्रूंचा जहाज फोडून टाकायचे. मग शत्रूंचा वेढा फोडण्यासाठी अशा पूर्ण केलेल्या 5 ठिकाणी दरवाजे होते. पण या सध्याच्याला एकदा दरवाजा आहे, 4 दरवाजे सुद्धा बंद करून आले आहेत. पण आपल्या इथून थोडसा दरवाजा दिसतं, पाहायला दिसतं बघा, तो दरवाजा म्हणजे बघा तर शेवटचं टोक दिसतं बघा. अच्छा, त्याच्या खाली बघा चौकोनी करतं, चौकोनी बघा, तर असे पूर्ण केला 500 केंद्राचे पण आज सगळे दरवाजे बंद करून फक्त हा एकच दरवाजा ओपन आहे. आणि या दरवाजा नाव ठेवलं सध्याच्याला क्वीन बीच. ज्यावेळेस इथे कोल्हापूरची तारीख तिकडे आली होती ना 1707 मध्ये वास्तवला, तर सायंकाळची तर ते फेरपट्टा मारला जायची, मग त्याला क्वीन बीच असं नाव ठेवलं. तर आपण राणीची वेळ पण असं ओळखू शकतो. आणि समोर तुम्हाला जी काठी उभी दिसते ना गडाच्या भिंतीला, ते लाईट हाऊस आहे. त्याच्या खाली मोठंसं राऊंड दिसतं बघा, त्याला अंधार कोठरी असं म्हटलं जातं. ज्याला राजांच्या काळामध्ये आपण अंधार कोठरी म्हणतो, पण आताच्या काळामध्ये जेल म्हणतो बघा. जर राजांचा गडातला कुठलाच नाही गद्दाचा फितूर निघाल त्याला अटक करून जागा वगैरे होती. ते फोटो वगैरे काढून घ्या. कधी आपल्यासोबत ठेच नसतात. महाराज यांचे मावळे इथे प्रॅक्टिस करायचे, तेव्हा गडाच्या आधी फायरिंग करायचे बंदुकीची. हे हा तो दगड, इथे भिंत, दगड नाही माल आहे, बनवलेला माल आहे, बनवलेला माल. हा काढला, हा म्हणजे हे जेव्हा माल बनवला हा माल आहे जे किल्ल्यासाठी वापरलेला. आता उरलेला माल सुकलाय माल हा, हे बघा इथे निशाणं असतील, हे निशाणं आहेत. म्हणून हे बघा इथे दगडी आहेत, या दगडी इथे पडले. हे बघा तटबंदी, तीच दगडी वापरलेली आहेत. हे बघा समोर दगडी दिसत आहेत तुम्हाला, ते बघा ह्याच दगड इथे वापरले आहेत. हे दादाने आपल्याला माहिती सांगितली त्याचप्रमाणे. हा बघा म्हणजे चुना तयार करायचा, हा घाणा आहे मित्रांनो. हा बघा त्यावेळेला किल्ला बनवताना शंकर शिंपल्यांचा चुरा करायचे. तर ह्या अवस्थेमध्ये
अच्छा हां. ही वरचं अजून एक एक जातं खालचं आहे. याच्या वरती एक असतं. जे आपलं जातं असताना तसं असतं पण हे मोठं आहे. आता कसं दगडी असल्यामुळे त्याला आपण घाला म्हणतो थोडं. हम्म. आपण माणूस त्याला पण जातं म्हणतो. जातं म्हणलं. असं असं फिरतं. हे बघा ती दगडी आहेत मित्रांनो, वापरल्यात आलेली गारगोटी. पावसाने ते आतमध्ये पाणी येतं, पावसाने पाणी येतं ते पूर्ण भरतं. त्याच्या लोट्याच्या सगळं निघून जातं. लाटं असतं, लाटांचं पाणी आतमध्ये वाढत चालतं. काय दरवाजाला चोर दरवाजा किंवा चोर आपण दरवाजा. ग्रीन बीच म्हणतो बघा. ताराने या ठिकाणी सायंकाळच्या फेरपट्ट्या मारला येते. चला आता म्हणजे ते फोटोवर काढून येईन तिला. अच्छा ठीक आहे चल. आपलं फक्त सर्व झालेलं आहे. हां हां. चोर दरवाजा आहे मित्रांनो. जेव्हा किल्ल्यावरती हमला वगैरे व्हायचा, पळण्यासाठी बाहेर चोर दरवाजा. डोक्यावरती अजिबात नको. पकड सागर. हा बघा मी इथे बाहेर आले डायरेक्ट समुद्रावरती. थांबा थांबा. हा बघा चोर दरवाजा आहे मित्रांनो. इथे हा चोर दरवाजा. क्वीन बीच पण म्हणतात त्याला. दादाने सांगितल्याप्रमाणे हा बघा बघू शकता इथे. बाकी किल्ल्यावरतीचा हमला जेव्हा किल्ल्यावरतीचा हमला झाला तेव्हा किल्ल्यासाठी पळण्यासाठी हा चोर दरवाजा होता मित्रांनो. बघू शकता इथून. हा बघा हा चोर दरवाजा आहे. फोटो काढ. किल्ल्याच्या बाहेर पळायचं असेल तर चलो. सुंदर अशी माहिती दिली आहे दादांच्या. अशी माहिती आपल्याला पण येणार नाही आणि बाहेर कोणाला देणार नाही. हे फक्त वंशज इकडे राहणार होते, वंशज राहतो इकडं, त्याला पण फक्त माहिती आहे ही माहिती. त्यांचं वास्तवच आहे. म्हणजे ते राहतात इकडे. नंतर आयुष्य इकडे गेलं. 14वी पिढी. 14वी पिढी आहे ही. 14वी पिढी ही माहिती सांगितली ती त्यांनी ती.
वाटतं विषय आपला व्हिडिओ संपवतोय. मालवणची माहिती, किल्ल्याची माहिती. त्यांचं नाव सांगितलं. नाव श्रीकांत दीपक कोरगावकर. मित्रांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली. किल्ल्यावर सांगितलं माहिती पाहिजे असेल तर असे संपर्क साधा. फोन नंबर सांगितलं 7498059749. तर नक्की संपर्क साधा. त्याला पूर्ण माहिती आहे किल्ल्याची. तर धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.